मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दिवाळी म्हटली की आनंद आणि आनंद आणि आनंदच असतो. आज असाच आनंद द्विगुणित झाला आहे, तो म्हणजे काल पुन्हा एकदा एक मजेशीर दिवाळी अंक आपल्याकडे आलेला आहे. पुस्तकं आणि दिवाळी अंक, दिवाळी पद्मगंधा दिवाळी विशेष हा प्रवास वर्णनपर दिवाळी अंक आहे. चित्रवर्य भरत पाटील सर यांनी मला सुचवलं होतं की आपण यावर्षी प्रवास वर्णनपर दिवाळी अंक हा पद्मगंधाचा आहे. पुण्याहून हा दिवाळी अंक आलाय. मित्रांनो, दिवाळी आपण आता पूर्णपणे दिवाळी ह्या पुस्तकांच्या सहवासात मी घालवणार आहे. सध्या मी वाचतोय गुरुजी तू मला आवडला, युवराज माने यांचं हे पुस्तक. अर्ध वाचून झालंय. खूप छान आहे. त्यांच्या इयत्ता पहिलीच्या वर्गातल्या मुलांचे अनुभव, मुलं कशी घडतात आणि मुलांच्या बालमनावर कसे संस्कार होत जातात, त्याचं एक सुंदर हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर शाळा भेट हे नामदेव माळींचं पुस्तक मी या सुट्टीमध्ये वाचणार आहे. त्याच्यानंतर शोध यात्रा राजा शिरगुप्पे यांचं देखील हे पुस्तक मी वाचणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागाची ही शोध यात्रा आहे. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे कहाणी 5 गावांची, मिलिंद बोकील यांचं हे पुस्तक आहे. हे सुद्धा सुट्टीत माझ्या सहवासात असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पुस्तकाची मी आतुरतेने वाट बघत होतो, असं मला मित्रवर्य प्रशांत गुरु सर यांनी जे सांगितलं होतं की माझी काटे मुंडूची शाळा, गोना मन घाटे यांची मनू घाटे यांचे हे पुस्तक आहे. हे आवर्जून शिक्षकाने वाचावं असं त्यांचं मत, आणि नक्कीच काही दिवसातच हे मी आता या सुट्टीमध्ये वाचून काढणार आहे. हे सुद्धा माझ्या बरोबर असणार आहे. काल परवा वाचनालयात गेलो तेव्हा तिथल्या ताईने मला सांगितलं की गिरीश कुबेर यांचं हे रेनेसॉन्स स्टेट, महाराष्ट्राच्या निर्मितीचा कथित इतिहास, हे पुस्तक नक्की वाचा. अनुवाद प्रथमेश पाटील यांनी केलेला आहे. हे पुस्तक सुद्धा या सुट्टींमध्ये माझ्या सहवासात असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो, लाडोबा आणि चपराक, सन्माननीय घनश्याम पाटील सरांनी आवर्जून मालेगावला आल्यानंतर हे दोन्ही अंक मला भेट दिले. आणि नक्कीच दिवाळी या लाडोबाच्या सोबत आमची हर्षू आणि चपराक सोबत मी, अशी पुस्तकांच्या सहवासातली दिवाळी साजरी करूयात. आणि आपला फिरस्ते आहेच, सगळीकडे फिरतोय, भरपूर ठिकाणावर महाराष्ट्रातनं प्रतिसाद येतोय. दिवाळीचा पहिला दिवस असाच आनंदाचा, उत्साहाचा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रामकृष्ण हरी.